रॉयल स्टनर की फ्रेंड्स 11. रोहित बॉलिंग ट्रॅक वरती ज्याने आजच्या दिवसामध्ये अगदी प्रभावित केले आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. हा तिसरा सामना आहे. आणखीन चांगलं प्रदर्शन आपल्या संघासाठी करावं लागेल. मॅच लावते सुरुवात. पहिलाच बॉल इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॅटम पॅड मधून खेळून काढण्याचा प्रयत्न. त्या दरम्यान इथे एक धाव मिळतीये. एक चांगली लढत पाहायला मिळेल. बिग फाईट मॅच, रंगतदार मॅच. अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉल पर्यंत जाणारी ही मॅच नक्कीच असेल. अगदी चांगली मॅच पाहायला मिळेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. रोहित बॉलिंग ट्रॅक वरती. अमीर दाफेदार आणि उबेद खान. अमीर दाफेदार एक धाव घेऊन नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतंय. उबेद खान पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला यावेळेस. ओ हो यॉर्कर लाईनचा बॉल चॉप केलं होतं उबेदने. दरम्यान उबेदने सुद्धा एक धाव घेऊन आपलं अकाउंट ओपन केलं गेले. 2 धावा धाव फलकावरती. मी म्हणतो एक चांगली मॅच पाहायला मिळेल. जे रसिक प्रेक्षक उशिरा, सर्वांना नक्कीच या मॅच मध्ये मजा येईल. लोवर फुल टॉस टर्न केलं होतं बॅटला. चेंडूला पाठवून दिलंय डीप मिड विकेट रिझर्व मधून चौकारासाठी 4 धावा. अमीर दाफेदार अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पाहिलं होतं चेंडू कशा प्रकारे येतोय. अगदी पाहाल तर लास्ट मुवमेंटला त्यांनी बॅट टर्न केली. बॅटचं तोंड उघडलं गेलं आणि चेंडूला मात्र पाठवून दिलं मिड विकेट रिझर्व मध्ये. 4 धाव्याने धावसंख्या अंकित होत असताना 6. पुन्हा एकदा लेफ्ट टर्म ओव्हर द विकेटने रोहित सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅक वरती. अगदी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. एक पाहाल तर काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये, एक लॉंग ऑफ रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलं गेलंय. आणि अगदी 38 सर्कलच्या लाईन वरूनच ते गोलंदाजी करतो. यावेळेस डान्सिंग डाऊन दी ट्रॅक. हो मिस फिल्डिंग खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू इथून निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. अगदी पाहाल तर थोडस शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता मिडॉन रिझम मध्ये. अगदी खराब क्षेत्ररक्षण खालिद यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अगदी हातांच्या उजळीमध्ये चेंडू आला होता, पायांना आदळला आणि चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 नंतर हा 4 येतोय. 2 चौकार येत आहेत बॅक टू बॅक. 2 चेंडूवरती 2 दुहेरी धावा, एकेरी धावा पाहायला मिळाल्या. त्यानंतर 2 4 धावा इथे पाहायला मिळाल्या. 10 धावा धावफलकावरती. यावेळेस आणखीन एक लोअर फुल टॉस. पुन्हा एकदा इथे मिस फिल्डिंग पाहायला मिळते. झेल अगदी हातामध्ये होता. हा झेल व्हायला हवा होता. पुन्हा एकदा झेल निसटतोय आणि इथे जीवनदान मिळतोय कोणाला? अमीर दाफेदारला. या स्टेजला अशा चुका होणं अनपेक्षित. कारण तुम्ही कोणती मॅच खेळताय, सुपर 5 मध्ये जाण्यासाठी अकीब होता. थोडीस खराब क्षेत्ररक्षण अकीब यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. रोहित पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस स्विंग केलं बॅटला. मिस टायमिंग स्ट्रोक आहे मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान इथे 2 धावा अगदी सहजरित्या धावून पूर्ण केल्या जात आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फटकेबाजी इथे पाहायला मिळाली. अमीर दाफेदारच्या बॅटमधून 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले आणि षटकाच्या समाप्तीनंतर धावा आपण पाहतोय धाव फलकावरती बिनबाद 13 धावा. अगदी चांगली सुरुवात मी म्हणेन रॉयल स्टनर मिरर रोड या संघाच्या माध्यमातून. अगदी चांगली फलंदाजी. 2 चौकार, 1 दुहेरी धाव आणि 3 एकेरी धावा या षटकामध्ये कुठल्या गेल्यात. अगदी रजनी क्रिकेटची स्पर्धा म्हटली तर जे रसिक प्रेक्षक असतात, क्रिकेटवरती प्रेम करणारे जे प्रेक्षक वर्ग असतो, तर आवर्जून या स्पर्धेचा आनंद घेत असतात. आज जरी मीरा रोड विभागातील हे दोन्ही संघ टॉप 5 ची ही लढत खेळत असतील
तरी सुद्धा अगदी मनापासून या स्पर्धेचा आनंद घेत असताना प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतोय. 13 धावा धावफलकावरती चालू असणारी मॅच रॉयल स्टर्न मीरा रोड विपक्ष फ्रेंड्स 11 मीरा रोड अशा दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अश्विन नवीन गोलंदाज, रोहितने थोडस खर्चिक षटक हाताळलं. त्यानंतर अश्विन या गोलंदाजावरती भार दिलाय तो म्हणजेच कर्णधाराने. सामना करेल अमीर. यावेळेस ओहो फुलरलिनचा बॉल होता, बिरकावण्याचा प्रयत्न, दोन खेळाडूंच्या मधून चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी दोन खेळाडू प्रयत्न करत होते. फुलरलिनचा बॉल होता पहा, अगदी खेळला होता, खोदून खेळला होता आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू मात्र निघून गेला. वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आमिर दाफेदार तुफानी फलंदाजी. अगदी तिसरा चौकार आमिरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. मागच्या ओव्हरमध्ये 2 आणि यावेळेस अश्विन यांच्या पहिल्या चेंडूवरती 1 चौकार. 17 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा अशुभ आकडा स्कोअर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. अश्विन पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती. राईटम अराउंड द विकेटने आमिर दाफेदारसाठी. यावेळेस स्विंग केलं होतं, आडव्या बॅटने खेळलं होतं, शफल झाले होते, मात्र बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. वेगवान 30 सरार गोलंदाजी इथे पाहायला मिळते अश्विन या गोलंदाजाच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी. चौकार जरी खर्च केला, मिस फिल्डिंग झाली होती आणि तरी सुद्धा चौकाराच्या नंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न अश्विन या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. पुन्हा एकदा अराउंड द विकेटने. यावेळेस आणखीन एक काय वेगवान चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर पहा थोडासा खालच्या बाजूने राहताना पाहायला मिळालं. बॅट फिरवली होती, अगदी वेगाने स्विंग केली होती, मात्र बॅटच्या खालून चेंडू निघून जातोय. अगदी चांगली गोलंदाजी. रोहित या गोलंदाजाने खर्चिक गोलंदाजी केल्यानंतर आपल्या संघाला पुन्हा एकदा पुनरागमन करण्याची संधी प्राप्त करून देणं हे गरजेचं आहे आणि तेच हे काम इथे अश्विन या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. 17 धावा धावफलकावरती अराउंड द विकेटने. पुन्हा एकदा अश्विन. यावेळेस आणखीन एक यॉर्कर लाईनचा बॉल उडवलाय कव्हरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हरिझम मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र इथे नकार दिलाय आमिर दाफेदारने, कारण अगदी प्रोटेक्शन होतं, चांगली फील्ड केलं गेलं, फेक केली गेली आणि अगदी विकेट किपरच्या हातामध्ये तो थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. 18 धावा 1.4 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा अश्विन. सामना करेल उबेद. आखूड टप्प्याचा चेंडू, त्याला कट करायचं होतं, दरम्यान चेंडू निघून जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव नक्कीच इथे देऊन जाईल रॉयल स्टर्नर मीरा रोड या संघाला. 19 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ. अश्विन गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. लास्ट गो. आतापर्यंत मी म्हणेन अगदी चांगली गोलंदाजी केली आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी अश्विन यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली, कारण एक पहिल्या चेंडूवरती चौकार लागला गेला, तदनंतर मात्र काय कमबॅक केलाय. उर्वरित 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा त्याने खर्च केल्यात. 6 धावा आतापर्यंत अश्विन या गोलंदाजाने खर्च केल्यात. 19 धावा धावफलकावरती. लास्ट गो शेवटचा बॉल असेल या षटकातील. अराउंड द विकेटने टाकण्यासाठी सज्ज उबेद खानसाठी. यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, खेळायचं होतं ऑन साइडला, मात्र इथे शरीराचा वेध घेत असणारा हा बॉल पाहायला मिळाला. शॉर्ट पॉइंटरिझम मध्ये फील्ड केलं गेलं, दरम्यान लेग बायच्या रूपाने इथे 1 धाव नक्कीच अंकित केली गेली. धावा धावफलकावरती आपण पाहतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10.00च्या सरासरीने 20 धावा. बिनबाद 20 अशी ही सुरुवात, म्हणजेच एक जमेची बाब आहे. 20 धावा धावफलकावरती विदाउट विकेट बुमराह या संघाच्या समोर, आणि त्या 41 धावा त्यांनी डिपेंड केल्या होत्या आणि त्याच वाटचालीवरती आहेत, कारण 10च्या सरासरीने वाटचाल करत असताना खालीद यावेळेस नवीन गोलंदाज.
पहिलाच बॉल लाईन खेळण्याचा प्रयत्न, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, प्रत्येक चेंडूवरती करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय उबेद खान यांच्या माध्यमातून. दरम्यान लेगबाईच्या रूपाने आणखीन एक धाव इथे अंकित केली जाते. 21 धावा धाव फलकावरती. एक चांगली मॅच पाहायला मिळेल. दोन्ही मीरा रोडचे संघ रॉयल स्टर्नर आणि फ्रेंड्स 11 च्या नावाने खेळणारे हे संघ. खालीद पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग ट्रॅक वरती. आमिर दाफेदार यावेळेस स्विंग केलंय बॅटला, जेलची शक्यता. ओ हो, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द नाईट म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये, कारण काय झेल टिपला. अगदी फुलर लेनचा बॉल होता, भिरकावून दिलं होतं असं वाटलं होतं. चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये काय झेल टिपला गेला. ओ हो हो, अगदी बाउंड्री लाईनच्या लगत हा झेल टिपला गेलाय. आणि पहिल्या विकेटचं पतन आमिर दाफेदार यांच्या रूपाने 21 या धावसंख्येवरती. अगदी चांगला झेल संपन्न केला आणि तदनंतर पंच पाहत आहेत. ओ सुरेख अणकेच तिसऱ्या पंचांची इथे मदत घेतली जाते आणि पंचांनी सांगितलंय की फलंदाज बाद. नितीश नवीन फलंदाज. मागच्या मॅच मध्ये अगदी तुफानी फलंदाजी त्याने केली होती आणि त्याच फलंदाजाची वर्णी इथे वन डाऊन. नितीश मोरे 21 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. खालीद चांगली गोलंदाजी, अगदी चांगली गोलंदाजी मी म्हणेन, कारण पहिल्या बॉलवरती लेगबाईजच्या रूपाने एक धाव अंकित केली गेली. त्यानंतर दुसऱ्याच बॉलवरती अगदी सेट झालेला फलंदाज होता, त्याच्या बॅटमधून 3 चौकार आले होते. आमिर दाफेदार आणि अशा फलंदाजाला बाद करणं हे गरजेचं होतं, कारण जो फलंदाज सेट झालेला आहे आणि अशा फलंदाजाच्या विरोधामध्ये गोलंदाजी करत असताना थोडासा दबाव असतो. मात्र तो दबाव झुगारून काय गोलंदाजी पाहायला मिळाली खालीद या गोलंदाजाच्या माध्यमातून. पुढील बॉल खालीद यावेळेस आयटम ओव्हर दी विकेटनी नितेश मोरेसाठी. आणखीन एक यॉर्कर लाईनचा बॉल उडवलाय आणि यावेळेस लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर नितीश मोरेच्या बॅटमधून षटकार. मागच्या मॅच मध्ये जे 2 उत्तुंग षटकार नितीश मोरे यांनी ठोकले होते आणि याच्या जोरावरती त्यांची बढोतरी इथे पाहायला मिळाली. वन डाऊन आल्या पहिल्याच बॉलवरती इथे षटकाराच्या साह्याने आपलं अकाउंट ओपन केलंय. अगदी पॅव्हेलियन मधून सेट होऊन आलेला हा फलंदाज 6 धाव्याने आता मात्र धावफलक वेगाने फ्लाय होतोय. 27 धावा धावफलकावरती. चांगली फलंदाजी नितीश मोरे. आजचा दिवस थोडासा खास राहिला नितीशसाठी. चांगली फलंदाजी प्रत्येक मॅच मध्ये त्याच्या माध्यमातून रॉयल स्टर्नर या संघासाठी अगदी चांगली फलंदाजी पाहायला मिळते. खालीद पुन्हा एकदा सज्ज होत असताना यावेळेस आणखीन एक उडवलाय. अहो, क्षेत्ररक्षकाचा मस्तकाला दस्तक. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा नितीश मोरेच्या बॅटमधून हा सिक्सर. काय फलंदाजी होती. मागच्या मॅच मध्ये सुद्धा रॉयल स्टर्नर मीरा रोड थोडासा झगडत होता धावांसाठी थोडस झगडताना पाहायला मिळालं होतं आणि अशा वेळेस नितीश मोरे या फलंदाजाची वर्णी लागली आणि त्यांनी बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 सिक्सर लगावले होते. आणि या मॅच मध्ये सुद्धा आल्या पहिल्या 2 चेंडूंवरती अगदी 2 सिक्सर पाहायला मिळाले. 600च्या रन रेटने इथे फलंदाजी करत असताना फलंदाज नितीश मोरे पुन्हा एकदा खालीद बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत असताना सिक्सर हॅट्रिक अजून पाहायला मिळाली नाहीये या स्पर्धेमध्ये. सिक्सर हॅट्रिक नितीश मोरे याच्या नावावरती कोरली जाईल का? स्वर्गीय नरेश स्मृती चषक 2025 आपण पाहत आहात.
अगदी भव्य दिव्य क्रिकेटची ही स्पर्धा आयटम ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा खालीत. आहा, यावेळेस मात्र जशाच तसं प्रत्युत्तर 2 षटकारानंतर खालीच कमबॅक. अगदी त्रिफळाची दांडी गुल केली आहे फलंदाज नितीश मोरे यांची. अगदी तिखट मारा इथे पाहायला मिळाला 2 षटकारानंतर. कमबॅक काय असतं हे दाखवून देत असताना जशाच तसं प्रत्युत्तर. बिग फाईट मॅच मी का म्हणालो होतो. दोन्ही बेरा रोड विभागातील संघ आहेत. एकमेकांसमवेत बरेच वेळा हे संघ आले असावेत आणि एक बिग फाईट मॅच इथे पाहायला मिळते. 33 धावा धाव फलकावरती. नितीश मोरे परततोय. मात्र काय कामगिरी केली आहे. अगदी चांगली कामगिरी. मागच्या मॅच मध्ये 4 चेंडूमध्ये 14 धावा, या मॅच मध्ये 3 चेंडूमध्ये 12 धावा. अगदी सुरेख कामगिरी. खालीत पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटचा बॉल घेऊन या षटकातील दिपेश नवीन फलंदाज. 33 धावा धाव फलकावरती. ठसनची मॅच पाहायला मिळतं टॉप 5 साठी. दोन्ही मीरा रोड विभागातील संघ रॉयल स्टर्नर आणि फ्रेंड्स 11. यावेळेस डावपुरा फलंदाज दिपेश स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस लोवर फुलटॉस फक्त हलक्या हाताने स्टेअर केलंय. एक धाव तर निश्चितच. दुसऱ्या धावचा कोणताही प्रयत्न इथे होत नाहीये. अगदी चालत जाऊन एक धाव इथे अंकित केली जातीये उबेद खान यांच्या माध्यमातून. षटक समाप्त होते क्रमांक 3 आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर अगदी 11.35च्या सरासरीने वाटचाल करत असताना रॉयल स्टर्नर मीरा रोड हा संघ 34 धावा 2 गडी बाद 34 अशी धाव संख्या आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. अगदी 8 संघांनी आज सुद्धा प्रवेश घेतला होता या स्पर्धेमध्ये. मौलिक 11 वर्तकनगर, तदनंतर जॉली बॉयज मुंब्रा, SK महागिरी, फ्रेंड्स 11 मीरा रोड, रॉयल स्टर्नर मीरा रोड, गोल्डन ग्रुप मुंब्रा, तदनंतर हनी 11 बंदर पाखा चारकोप कांदिवली आणि SK सिटी मुंब्रा. या 8 संघांपैकी हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात टॉप 5 साठी झगडत असताना. एका बाजूला रॉयल स्टर्नर, दुसऱ्या बाजूला फ्रेंड्स 11 मीरा रोड संघ. उर्वरित 6 चेंडूंचा सामना करण्यासाठी पुन्हा एकदा दिपेश आणि उबेद खान ही जोडी खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. धीरज शिदोय शेवटचा स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी. 34 धावा धाव फलकावरती. किती धावांपर्यंत जाईल, किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल रॉयल स्टर्नर या संघाचा. कमीत कमी धावांवरती रोखण्याचा मानस असेल धीरज या गोलंदाजाचा. चांगली गोलंदाजी करावी लागेल. अगदी महत्वपूर्ण हा सामना आहे. जर या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व टिकून पुढील फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि चांगली फलंदाजी करावी लागेल. दिपेश या फलंदाजाला यावेळेस पहा फ्लोरलेनचा बॉल होता, फक्त स्टिअर केलं. ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाली. दरम्यान फक्त 1 धाव इथे अंकित केली जाते. 35 धावा धाव फलकावरती. धावा. धीरज शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक अगदी महत्वपूर्ण हे षटक असेल. कारण जर कमी धावांवरती रोखून ठेवलं तर फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी फ्रेंड्स 11 संघाच्या फलंदाजांना करता येईल. मात्र जास्त धावा जर खर्च केल्या तर थोडंसं दबावामध्ये फलंदाजी करावी लागेल फ्रेंड्स 11 मीरा रोड संघाच्या फलंदाजांना. तोच प्रयत्न असेल रॉयल स्टर्नर संघाच्या फलंदाजांचा की जास्तीत जास्त धावा उबेद खान याच्या बॅटमधून येतील का. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेलची संधी. ओ झेल दिसतलाय इथे. कॉलिंग दिली नव्हती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि अगदी सहजरित्या इथे 2 धावा अगदी सहजरित्या धावून पूर्ण केल्या जात आहेत. कॉलिंग देणं महत्वाचं होतं. अगदी उलट दिशेने इथे धावत येत होते. मात्र इथे लॉंग
ऑफ रिझम मध्ये जो क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता त्याने कॉलिंग देणं गरजेचं होतं. हा झेल माझा आहे, हा झेल मी घेणार. मात्र तसं इथे होताना पाहायला मिळालं नाहीये. दरम्यान 2 धावा इथे मिळत आहेत रॉयल स्टनर या संघाला. 37 धावा धाव फलकावरती. आणखीन 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा धीरज सेट होतोय बॉलिंग ट्रॅक वरती. 37 रन्स. फुल टॉस बॉल होता यावेळेस. अगदी शरीराचा वेध घेत असणारा बॉल. दरम्यान डॉट डिलिव्हरी, चांगली बलंदाजी. फुल टॉस बॉल होता. अगदी पाहाल तर हो 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 फुल टॉस बॉल होता. मात्र इथे मिस केलाय उबेद खान या फलंदाजाने. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी नंतर धीरज लेफ्ट ओव्हर द विकेटने. यावेळेस आणखीन एक चांगला बॉल स्विंग केलं होतं बॅटला. मात्र इथे बॅटची आतली कडा आणि चेंडू मात्र निघून गेला. 38 धावा, 38 रन्स, 38 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावा, शेवटचे 2 चेंडू शिल्लक. चांगली गोलंदाजी धीरज यांच्या माध्यमातून. लेफ्ट ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा उबेद खान सलामी चालला फलंदाज. 38 धावा धाव फलकावरती. लेफ्ट ओव्हर द विकेटने यावेळेस आणखीन एक यॉर्कर लाईनचा बॉल. स्वतः यष्टीरक्षक शॉट फाईन लेग मध्ये धावतोय. दरम्यान 1 धाव इथे अंकित केली जाते. उबेद खानने थोडस नाराज केलंय वेस्टर्नर संघाच्या पाठीराख्यांना. कारण जवळजवळ 9 चेंडू तो खेळलाय सलामी चालला फलंदाज. मात्र त्याच्या बॅट मधून धावा आल्या त्या म्हणजे फक्त आणि फक्त 7. लास्ट गो 39 धावा. धीरज सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅक वरती. डावखुरा गोलंदाज डावखुरा फलंदाजासाठी लेफ्ट अराउंड सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटचा षटक आणि शेवटचा चेंडू. धीरज 39 धावा. धीरज टू दीपेश. ओ यावेळेस स्विंग केलंय बॅटला आणि लॉंग ऑन रिझम मध्ये मिस टायमिंग स्ट्रोक. जेल मध्ये परावर्तित. शेवटच्या चेंडूवरती इथे विकेट संपादन करत असताना धीरज. षटक होते समाप्त क्रमांक 4. आणि या 4थ्या षटकामध्ये मात्र काय कामगिरी केली आहे गोलंदाज धीरज या गोलंदाजाने. अगदी उल्लेखनीय कामगिरी. फक्त आणि फक्त 5 धावा त्यांनी या षटकामध्ये खर्च केल्यात आणि एक विकेट त्याने प्राप्त केली आहे. 39 धावा धाव फलकावरती. अगदी 10.00च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल फ्रेंड्स 11 मीरा रोड या संघाला या सामन्यामध्ये. 24 चेंडू आणि 40 धावा. अगदी चांगली लढत पाहायला मिळेल. अगदी चांगली मॅच पाहायला मिळेल. एक रंगतदार मॅच.
अगदी संदीप भुईर मेन स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतात. साईप्रीत लाईव्हचं हे प्रेम आहे. अगदी प्रत्येक क्षणाला आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपत असताना 24 चेंडू आणि 40 धावा चालू असणारी मॅच आपण पाहतोय. सुपर 5 साठी असणारी ही मॅच. अगदी हसतमुख असणारा हा चेहरा. राजस्थानर मीरा रोड अगदी 39 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. 40 धावांचं आव्हान सेट केलं गेलं आहे फ्रेंड्स 11 मीरा रोड या संघासाठी. 24 चेंडू आणि 40 धावा सलामीची जोडी आपण पाहतोय. सौरभ आणि अमर अशी ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळते. राकेश स्ट्रायकर गोलंदाज. अगदी महत्वाचं षटक असेल मी म्हणेन हे राकेशचं, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाज जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न करेल आणि त्या धावा किती रोखू शकेल. महत्वपूर्ण षटक, पॉवर प्लेचं षटक आणि याच करता आपला स्ट्रायकर गोलंदाज वापरला जातोय रॉयल स्टनर मीरा रोडच्या माध्यमातून. 24-40 ची ही मॅच पहिल्या बॉल पासून या सामन्यामध्ये रंगत येईल. राकेश चला जास्त वेळ घेऊ नका, लगेच सामना ऑन करायचा आहे. राकेश टू सौरभ. पहिल्याच बॉलवरती आक्रमण. ओ हो हो, काय शॉट पाहायला मिळाला. अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर संदीप दादा अगदी चांगला झेल टिपत असताना त्यांना सुद्धा आपण इनॅक्शन मध्ये पाहणार आहोत. पहिल्या बॉलवरती आक्रमण. मी म्हणालोच होतो ही ओव्हर महत्वाची असणार आहे दोन्ही संघासाठी महत्वाची. आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण पाहायला मिळालं. सौरभ यांच्या माध्यमातून षटकाराच्या सहाय्याने आपलं स्वतःचं आणि संघाचं श्रीगणेश करतोय. अगदी वीरेंद्र सेहवाग सरांची आठवण करून देणारा हा स्ट्रोक पाहायला मिळाला. यावेळेस हलक्या हाताने फक्त स्टेअर करण्याचा प्रयत्न. मिस फिल्डिंग या स्टेजला मिस फिल्डिंग नाही व्हायला हवी आणि अशा वेळेला मिस फिल्डिंग होतीये. षटकारानंतर ही एक धाव घेतली जाते. 7 धावा अगदी 10.00च्या सरासरीने वाटचाल करायची आहे फ्रेंड्स 11 मीरा रोड या संघाला. धाव फलकावरती यावेळेस पुन्हा एकदा सज्ज होईल राकेश. अमरसाठी रायटी लेफ्टी असा हा कॉम्बिनेशन फ्रेंड्स 11 मीरा रोड संघाच्या माध्यमातून. ओव्हर द विकेटने यावेळेस फुलरलेनचा बॉल. आणखीन एक यावेळेस अमरच्या बॅटमधून आमच्या या व्यासपीठाला मानवंदना देणारा हा षटकार. दोन्ही फलंदाज पहा षटकाराच्या साह्याने आपला अकाउंट ओपन करत असताना चांगली फलंदाजी फ्रेंड्स 11 मीरा रोड संघाच्या. ओ पहा फुलरलेनचा बॉल होता, अगदी बॅटच्या मधोमध घेतला आणि भिरकावून दिला त्याला ऑन साइडला. ओ क्या बात है. टॉस बॉक्स मध्ये येणारा हा षटकार पाहायला मिळाला. तब्बल 13 धावा धाव फलकावरती. दोन्ही फलंदाजाने सिक्सरने आपला अकाउंट ओपन केलंय. राकेश दबावामध्ये थोडीशी गोलंदाजी. यावेळेस लोवर यॉर्कर लाईनचा बॉल होता, अलॉंग द कार्पेटने खेळून काढलाय. 4 चेंडू आणि 14 धावा. अगदी चांगलं कव्हर ड्राईव्ह पाहायला मला. फुलर लाईनचा बॉल होता, यॉर्कर लाईनचा बॉल. दोन्ही फलंदाजांचं मी कौतुक करेन, कारण सौरभने सुद्धा षटकाराच्या सहाय्याने अकाउंट ओपन केलं. त्यानंतर एक धाव घेऊन स्ट्राईक रोटेट केली गेली. त्यानंतर अमर अगदी कॅल्क्युलेशन क्रिकेट इथे पाहायला मिळत आहे. 20 चेंडू शिल्लक आहेत, 26 धावा इथून करायच्या असतील. 20-26 ची ही मॅच. दोन्ही फलंदाज 2 चेंडू 7 धावा, 2 चेंडू 7 धावा. पुन्हा एकदा राकेश सज्ज होत असताना बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेटने यावेळेस सौरभसाठी.
आणखीन एक उडवला यावेळेस अगदी काऊ कॉर्नर रिझम मध्ये, मात्र फक्त एकच धाव मिळेल. अगदी सफल झाले होते आणि थोडस शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, हलक्या हाताने खेळून काढलं. दरम्यान 15 धावा धाव फलकावरती. लास्ट गो, शेवटचं बॉल असेल या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. मी म्हणालो होतो पॉवर प्लेचं षटक हे निर्णायक असणार आहे. या सामन्याचं गणित काय असेल हे ठरवणार हे षटक. यावेळेस अमर हुक करण्याचा प्रयत्न होता, जागेवरूनच कोणत्याही प्रकारचा फुटवर्क नव्हता. आणि इथे शेवटचा बॉल का होईना इथे डॉट येतोय. शेवटचा बॉल अगदी मी म्हणेन लास्ट बॉल डॉट आलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आपण पाहतोय धाव फलकावरती फ्रेंड्स 11 मिरर रोड या संघाच्या, त्या म्हणजेच 15 धावा. बिनबाद 15 अशी भरभक्कम धावसंख्या इथे पाहायला मिळते. दानिश येतोय नवीन गोलंदाज. इथून 24-40 ची ही मॅच होती. पहिल्याच ओव्हरमध्ये 15 धावा कुठल्या गेल्या. आता उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथून धावा आता करायच्या असतील त्या म्हणजेच 25. 18-25 ची ही मॅच. दानिश बॉलिंग ट्रॅक वरती. सौरभ आणि अमर सलामी चालली जोडी. 15 धावांची भागीदारी या दोन फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. सौरभ 3 चेंडू 8 धावा, अमर 3 चेंडू 7 धावा. दानिश पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग ट्रॅक वरती. दुसऱ्या षटकाची सुरुवात. डावखुरा वेगवान तेज तरार गोलंदाज. यावेळेस पहा खोलवर टाकला चेंडू, धावचीची संधी आणि इथे दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये धावचीची संधी पुन्हा एकदा होती. ओ हो, दोन्ही फलंदाजांना इथे जीवनदान मिळालंय मी म्हणेन. दोन्ही फलंदाजांना. सौरभने जो स्ट्रोक खेळला गेला होता अगदी नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो झाला होता, मात्र यष्ट्या चुकवल्या गेल्या. त्यानंतर पुन्हा एकदा अमर नॉन स्ट्रायकिंग एंडला आला आणि अगदी बघता बघता 2 धावा इथे धावून पूर्ण केल्या गेल्यात. 17 धावा धाव फलकावरती. डावखुरा वेगवान तेज तरार गोलंदाज. यावेळेस मात्र पहा दिशाहीन गोलंदाजी. दिशाहीन गोलंदाजी. वाईटचा इशारा, स्वेर मारा. 18 धावा धाव फलकावरती. अगदी मी म्हणेन 39 धावा रॉयल टर्नर संघाच्या माध्यमातून धाव फलकावरती लगावल्या गेल्या होत्या. या वेळेला धावा चेस करणं खूप कठीण असतं, मात्र काय फलंदाजी इथे पाहायला मिळते. सौरभ आणि अमर यांची. यावेळेस लोअर फुलटॉस आला, अगदी कार्पेटने खेळून काढलाय. डीप मधून अगदी वेगाने चेंडूवरती येतात. एक धावणीची दुसऱ्याचा प्रयत्न, धावचीची संधी. पुन्हा एकदा अगदी चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळालं. 20 धावा धाव फलकावरती. अगदी अर्ध पल्ल गाठलं गेलंय अवघ्या 8 चेंडूंमध्ये. अगदी चांगली फलंदाजी मी म्हणेन. 24 चेंडूंमध्ये 40 धावा करायच्या होत्या, अवघ्या 8 चेंडूंमध्ये 20 केल्यात. म्हणजेच आता उर्वरित 16 चेंडूंमध्ये 20 धावा करायच्या आहेत. 16-20 ची ही मॅच. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, मात्र ऑफ स्टिकच्या बाहेरचा बॉल. वाईटचा इशारा. 21 धावा धाव फलकावरती. सौरभ अगदी चांगली फलंदाजी करतोय मी म्हणेन. पहिल्या चेंडूवरती षटकाराने आपला अकाउंट ओपन केलं, त्यानंतर एक एकेरी धाव, त्यानंतर एक एकेरी धाव, त्यानंतर पुन्हा एक दुहेरी धाव आणि पुन्हा एकदा दुहेरी धाव. डावखुरा गोलंदाज दानिश. या जोडीला फोडणं महत्वाचं आहे. दानिश काहीतरी कामगिरी करावी लागेल. यावेळेस पहा परफेक्ट यॉर्कर लाईनची गोलंदाजी होती. बॅट अँड पॅड मधून खेळून काढलं फलंदाज सौरभने. 1 धाव येते. बावीस धावा. 15 चेंडू आणि 18 धावा. विजयासाठी 15 चेंडू 18 धावा हव्या असणार आहेत. थोडस निरीक्षण करत असताना अमर क्षेत्ररक्षणाची पाहणी करतोय. नक्कीच त्याला माहिती आहे 9 चेंडूंमध्ये 22 धावा अर्ध पल्ला आपण गाठलं गेलंय. उर्वरित 15 चेंडूंमध्ये फक्त 18 धावा करायच्या आहेत. आणि अशा वेळेस
विकेट क्रीजवरती उभं राहणं हे गरजेचं आहे. स्वर्गीय नरेश स्मृती चषकामध्ये सुपर 5 मध्ये जाण्यासाठी ही चालू असणारी लढत आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट आर्म गोलंदाज, लेफ्ट आर्म फलंदाज दानिश टू अमर. ओ लोअर फुल टॉस फक्त फ्लिक केलंय. धावचीची संधी होती मात्र इथे एक धाव, एक चिकी सिंगल पूर्ण केली जाते. 23 धावा 1.4 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 17 धावा इथून करायच्या असतील. आपण पाहत आहात नरेश स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय नरेश स्मृती चषक 2025 ची आजची ही दुसरी रजनी. अगदी भव्य दिव्य क्रिकेटचं हे महापर्व, आज हे 7वं पर्व आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस ओ स्विंग केलं होतं बॅटला, काऊ करणार रिझम मधून. मिस फिल्डिंग, मिस फिल्डिंग. 2 धावा व्हायला हव्या होत्या, या 2 धावा व्हायला हव्या होत्या मात्र अगदी धाव घेण्याचा प्रयत्नच केलेला नाहीये. झेल निसटला. रॉयल स्टनर मीरा रोड अगदी खांदे झुकलेले पाहायला मिळतात, कारण अशा वेळेला असं झेल घेणं हे महत्वाचं आहे. अगदी महत्वपूर्ण ही मॅच आपल्याला पाहायला मिळतं. टॉप 5 साठी असणारी ही लढत. अगदी ह्या विकेटवरती मी बघितलं आहे 24 चेंडूमध्ये 24 धावा सुद्धा डिपेंड होताना पाहिल्या आहेत आणि 1.5 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा आपण पाहतोय धाव फलकावरती. 16 धावांच्या आवश्यकता असेल उर्वरित 13 चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा दानिश टू अमर. यावेळेस डाऊन दी ग्राउंड खेळून काढलाय. ओ हो अगदी चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला. थोडीशी दुखापत होतीये. जास्त जीव धोक्यात घालून खेळण्याचा प्रयत्न करू नका, कारण आणखीन बरेचसे सामने, बरेचसे स्पर्धा आपल्याला खेळायच्या असतात. मात्र काय प्रयत्न होता, मी नक्कीच त्याची प्रशंसा करेन. अगदी मिराज होता, लॉंग ऑन वरून अगदी वेगाने धावत गेला मात्र शेवटच्या क्षणी त्याला चखून चेंडू मात्र निघून घेतोय. तो म्हणजेच बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. हॅलो हॅलो 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आपण पाहतोय धाव फलकावरती, त्यामध्ये 30 धावा. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथून 10 धावांची आवश्यकता असेल. 12-10 ची ही मॅच. अगदी चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. सौरभ 7 चेंडूंचा सामना त्याने केले, 14 धावा त्याने अंकित केल्या. त्यानंतर अमर 5 चेंडूंमध्ये 14 धावा. सुपर 5 साठी चालणारी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला रॉयल स्टनर मीरा रोड 39 धावा त्यांनी धाव फलकावरती लगावल्या गेल्या होत्या. 40 धावा चेस करत असताना अगदी 2 षटकांमध्ये 30 धावा अंकित केल्या गेल्या आहेत फ्रेंड्स 11 मीरा रोड या संघाच्या माध्यमातून. 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. अजिब नवीन गोलंदाज क्रमांक 3 अजिब. 30 धावा धाव फलकावरती. 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 24-40 ची मॅच होती असं वाटलं होतं. मागचे 2 सामने जर पाहिले तर अगदी चांगली तंतोतंत गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती रॉयल स्टनर मीरा रोड या संघाच्या माध्यमातून. मात्र फ्रेंड्स 11 मीरा रोड
संघाच्या माध्यमातून पहिल्याच ओव्हरमध्ये अगदी तुफानी फलंदाजी पाहायला मिळाली. तब्बल 15 धावा कुठल्या गेल्या. त्यानंतर दानिश या गोलंदाजावरती सुद्धा आक्रमण पाहायला मिळालं. त्याच्या ओव्हरमध्ये सुद्धा 15 धावा कुठल्या गेल्या. 15च्या सरासरीने वाटचाल करत असताना फ्रेंड्स 11 मिरर रोड हा संघ अजीब सामना करेल. सौरभ यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. ओ हो, पुन्हा एकदा पहा, अगदी सहजरित्या असं वाटलं होतं. आता मात्र फलंदाज होतोय बाद. दानिश होता. अगदी पहिल्या अटेम्प्ट मध्ये जर चेंडू गॅदर केला गेला असता आणि यष्टांवरती फेक केली गेली असती तर नक्कीच पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळालं असतं. मात्र एक चिके सिंगल इथं पूर्ण केली जाते. 31 9 चेंडू 9 धावा. 9 धावा हव्यात. 11-9 11 चेंडू आणि 9 धावा. 11-9 ची ही मॅच. अजीबला काहीतरी अजीब कारनामा करावा लागेल. या ओव्हरमध्ये अगदी इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागेल. विकेट्स घ्यावे लागतील रॉयल स्टनर मिरा रोड या संघासाठी. ओ यावेळेस काय फटका पाहायला मिळाला. तंत्रशुद्ध फलंदाजी पाहायला मिळते. अगदी दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओ ही दुसरी धाव सुद्धा झाली असती मात्र इथे एकच धाव मिळतीये. चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेन. अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरिझम मधून खेळून काढला होता हा फटका. चांगली फटकेबाजी होती मैदानाच्या चोहो बाजूला. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून अगदी चांगली फटकेबाजी टोळेबाजी इथे पाहायला मिळते. 32 धावा धाव फलकावरती. 10 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 8 धावा. स्वर्गीय नरेश स्मृती चषक 2025 मध्ये जाणारा संघ कोणता असेल, रॉयल स्टनर की फ्रेंड्स 11? 10-8 ची मॅच. अजीब अगदी चांगली गोलंदाजी. डावखुरा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस टप्प्याचा चेंडू होता. इनफिल्डच्या वरून खेळून काढलाय आणि अगदी चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. एका हाताने पकडला आणि लगेचच थ्रो केला. दरम्यान एक धाव. 33 धावा. एक धावेसाठी इथे स्ट्रगल करताना पाहायला मिळतात. ज्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये 30 धावा अंकित केल्या गेल्या होत्या सौरभ आणि अमर या 2 फलंदाजांच्या माध्यमातून, त्या दोन्ही फलंदाजांना आता मात्र अजीब यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म डावखुरा गोलंदाज डावखुऱ्या फलंदाजासाठी अमर. यावेळेस खोलवर टाकलेला चेंडू खोदून खेळून काढतोय अलॉंग द कार्पेटने. लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन आहे. 1 धाव मिळेल. 34 धावा. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 6 धावा इथून करायच्या असतील. आठ सहा ची मॅच. अगदी पहिल्या विकेटची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. 34 धावांची भागीदारी सौरभ आणि अमर या 2 फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. डावखुरा गोलंदाज अजीब पुन्हा एकदा सज्ज होईल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. या ओव्हरमध्ये आणखीन 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूंमध्ये काहीतरी कारनामा करावा लागेल अजीब या गोलंदाजाला. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे. जेलची संधी. विकेट किपर येतो चेंडूच्या खाली. काहीतरी कारनामा करावा लागेल अजीब या गोलंदाजाला आणि यावेळेस पहिल्या विकेटचं पतन अजीब यांच्या खात्यामध्ये. 34 धावसंख्येवरती पहिला मोहरा गारद होत असताना टर्निंग पॉइंट असेल का? 7 चेंडू आणि 6 धावा. टर्निंग पॉइंट असेल का? काय गोलंदाजी झाली आहे अजीब यांची. अगदी अजीब गोलंदाजी पाहायला मिळाली. 5 चेंडूंमध्ये ज्या फलंदाजांनी अगदी तडाखेबाज फलंदाजी केली होती, राकेश आणि दानिश या 2 गोलंदाजांवरती आक्रमण या 2 फलंदाजांना केले होती, त्या दोन्ही फलंदाजांना आता थांबून ठेवलंय अजीब या गोलंदाजाने. 7 चेंडू आणि 6 धावा. जुनेद नवीन फलंदाज. अगदी स्क्रीनवरती आपण पाहतोय 3 बंधू, संदीप भोईर, संदेश भोईर आणि सुनील भोईर यांचं कटआउट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर त्यांचेच परम मित्र माजी नगरसेवक श्रीयुत सिद्धार्थ ओवळेकर दादा,
त्याचबरोबर ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आयोजित केली जाते स्वर्गीय नरेश नाना स्क्रीनवरती आपण पाहतोय. व या मॅचकडे 7 चेंडू आणि 6 धावा. अजिब पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. नवीन फलंदाज जुनेद. टर्निंग पॉइंट ठरू शकतो. सौरभ या फलंदाजाचा हा विकेट. 7-6 डावखुरा गोलंदाज पुन्हा एकदा लेफ्ट ओव्हर द विकेटने जुनेदसाठी. ओ यावेळेस आणखीन एक चांगला बॉल. अगदी अजीब गोलंदाजी अजीब यांच्या माध्यमातून. 12 चेंडूंमध्ये धावा हव्या होत्या त्या म्हणजेच फ्रेंड्स 11 मीरा रोड या संघाला 10 आणि अजीब याने फक्त 4 धावा देत सलामी चालला फलंदाज सौरभ याला मात्र माघारी पाठवलंय. आता मात्र सामन्यामध्ये रंगत 6 चेंडू आणि 6 धावा. 6 चेंडू 6 धावा. मी म्हणेन 8 चेंडू आणि 6 धावा हव्या होत्या त्यावेळेस जो विकेट घेतला गेला सौरभ यांचा तो टर्निंग पॉइंट ठरू शकतो. या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. रॉयल स्टनर 6 चेंडू आणि 6 धावा डिपेंड करेल का की फ्रेंड्स 11 मीरा रोड. सलामी चालला फलंदाज अमर यावेळेस स्ट्रायकिंग एंडला आहे ज्याच्या बॅटमधून 2 उत्तुंग षटकार आपण पाहिले. त्याच फलंदाजाकडे स्ट्राईक आहे. यश येतोय नवीन गोलंदाज. आणखी एक डावखुरा गोलंदाज. 6-6 ची ही मॅच. 6 चेंडू आणि 6 धावा. 6 चेंडू 6 धावा. यश बॉलिंग ट्रॅक वरती. अगदी मी म्हणालो होतो 40 धावा आहेत आणि या 40 धावा शेवटच्या बॉल पर्यंत जाईल का शेवटच्या ओव्हर पर्यंत शेवटच्या बॉल पर्यंत जाईल का. चला मॅच ऑन करायची आहे. टॉप 5 साठी चालणारी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतोय नरेश स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय नरेश स्मृती चषक 2025 भव्य दिव्य क्रिकेटच्या या स्पर्धेचं काल उद्घाटन केलं गेलं आणि आजची ही दुसरी रजनी. यावेळेस मिस ड्रायव्हिंग स्ट्रोक आहे. झेलची संधी आणि ते झेल संपादन केला जातोय. अमर या फलंदाजाचा खेळीचा इथं अंत. अगदी मी म्हणालो होतो 8 चेंडू आणि 6 धावा. टर्निंग पॉइंट ठरला गेला अजीबचा तो बॉल 5वा. अगदी विकेट घेतली गेली सौरभची आणि त्यानंतर यावेळेस पहा यश आला डावखुरा गोलंदाज आणि पहिल्या चेंडूवरती सफलता. अगदी 24 चेंडू आणि 40 धावांचं आव्हान सेट केलं गेलं होतं. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 30 धावा कुठल्या गेल्या. सौरभ आणि अमर या 2 फलंदाजाच्या माध्यमातून उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक होता. 12 चेंडूंमध्ये 10 धावा करायच्या होत्या. ती मॅच आली आहे कुठं. 5 चेंडू आणि 6 धावा. ओ हो काय मॅच होतीये. 5 चेंडू 6 धावा. 6 धावा 5 चेंडू. अगदी शेवटच्या बॉल पर्यंत जाणारी ही मॅच. चला फील्ड सेटअप करून घ्यायचंय. टीम मीटिंग जास्त करू नका प्लीज विनंती असेल. 5-6 ची मॅच. अगदी सौरभ आणि अमर सलामीची गेलेली जोडी डगआउट मध्ये परतत असताना 10 चेंडूमध्ये 16 धावांचं इनिंग सौरभ याने साकारली. त्यानंतर 8 चेंडूमध्ये 16 धावा अमर यांच्या माध्यमातून. अगदी चांगलं योगदान. 18 चेंडूमध्ये 32 धावांचं योगदान या 2 फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 5 चेंडू आणि 6 धावा. जुनेद नॉन स्ट्रायकिंग एंडला. शादाब यावेळेस स्ट्रायकिंग एंडला. 5-6 ची मॅच. यश डावखुरा गोलंदाज लेफ्ट अराउंड द विकेटने. काय मॅच होतीये. अगदी गुलाबी थंडीमध्ये गरमीचा एहसास देणारी ही मॅच. 24-40 ची मॅच 12-10 वरती आली. त्यानंतर 6 आणि आता मात्र 5 चेंडू आणि 6 धावा. यश पुन्हा एकदा सध्या शादाब साठी. नवीन फलंदाज दोन्ही नवखे फलंदाज. नॉन स्ट्रायकिंगला जुनेद, स्ट्राईकला शादाब.
ओ यावेळेस पहा शफल होऊन खेळायचं होतं, मात्र इथे लेग स्टिक सोडून जाणारा बॉल, इथे मात्र होती चूक गोलंदाजाच्या माध्यमातून. सैर मारा अवांतरित धावसंख्येमध्ये एक धाव इथे ऍड केली जातीये. 35 धावा, 5-5 ची मॅच. बॉल टू रन, 5 चेंडू 5 धावा, 5 चेंडू 5 धावा. यश बॉलिंग ट्रॅक वरती, अगदी वेगवान दिसणारा गोलंदाज आहे, डावखुरा गोलंदाज शादाब यावेळेस स्ट्रायकिंग एंडला. फुलटॉस बॉल फक्त फ्लिक केलंय, आलोंदी कार्पेटने खेळून काढलं. एकदा दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? धावचीची संधी आहे आणि इथे मात्र नकार आलाय. इथे नकार आलाय जुनेदच्या माध्यमातून. 36 धावा, 36 धावा, 4 चेंडू आणि 4 धावा. हा थरार आहे स्वर्गीय नरेश स्मृती चषकाचा. अगदी रजनीची क्रिकेटची ही स्पर्धा आणि प्रत्येक सामने जर इथे पाहिले तर अगदी बॉल टू रन पर्यंत येऊन थांबलेत. 4-4 ची मॅच. पुन्हा एकदा यश बॉलिंग ट्रॅक वरती, डावखुरा गोलंदाज. लेफ्ट अराउंड द विकेटने यावेळेस स्विंग केलंय बॅटला. मिस टायमिंग सोड आहे, झेलची संधी, आणखीन एक विकेटची होते. जुनेद अगदी चांगली गोलंदाजी, अगदी चांगली गोलंदाजी. नाव आहे यश आणि अगदी यश संपादन करत असताना या 3 चेंडू मध्ये 2 यश त्याने संपादन केलेत. 3 चेंडू आणि 4 धावा. विजयासाठी 3 चेंडू 4 धावा. काय मॅच होतीये. 3 चेंडू आणि 4 धावा. काय मॅच होतीये. 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता होती आणि ती मॅच आली कुठे? 3-4. 3 चेंडू आणि 4 धावा. खाली देतोय यावेळेस स्ट्रायकिंग एंडला, ज्याने एक षटक हाताळलं होतं. 14 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 सफलता त्याने प्राप्त केल्या होत्या. अष्टपैलू खेळाडू फ्रेंड्स 11 मीरा रोड या संघाच्या माध्यमातून 3-4 ची ही मॅच. 3 चेंडू 4 धावा, 3 चेंडू 4 धावा, 4 धावा 3 चेंडू. अगदी हृदयाचे ठोके वाढवणारी ही मॅच. यश पुन्हा एकदा सज्ज होत असताना बॉलिंग ट्रॅक वरती. काय मॅच होतीये. 3 चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा यश बॉलिंग ट्रॅक वरती. सामना करेल खालीद अष्टपैलू खेळाडू. ओ स्विंग केलंय बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. आणखीन एक डॉट डिलिव्हरी. काय मॅच होतीये. नाव आहे यश आणि आपल्या संघाला यश संपादन करण्यासाठी अगदी सुरेख गोलंदाजी. कोणी विचार केला होता. 24 चेंडू आणि 40 धावा. पहिल्या 12 चेंडू मध्ये 30 धावा कुठल्या गेल्या होत्या असं वाटलं होतं. एखादी ओव्हर शिल्लक ठेवून फ्रेंड्स 11 हा संघ सामना संपेल. पुन्हा एकदा यश आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. लेफ्ट अराउंड द विकेटने. काय मॅच होतीये. काय मॅच होतीये. अगदी हृदयाचे ठोके वाढवणारी ही मॅच. गुलाबी थंडीमध्ये गरमीचा एहसास देणारी ही मॅच. 2-4 ची मॅच. पुन्हा एकदा खालीद स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस पदल आली, त्याचा योग्य वापर. चेंडू हो, काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अगदी सुरेख क्षेत्ररक्षण. मिराज अगदी गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून हा चेंडू खेळून काढला होता आणि अगदी पायाने तो चेंडू अडवला गेला. अगदी सहजरित्या इथे 2 धावा इथे धावून पूर्ण केल्या गेल्यात. पदल आली त्याचं वापर केलं गेलं होतं. फलंदाज खालीद यांच्या माध्यमातून अगदी बॅटच्या मधोमध चेंडूला घेतलं आणि इथे 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्यात. अडतीस धावा धाव फलकावरती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता
अगदी पद्धतीने त्याचा वापर केला गेला होता. गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून खेळलं होतं, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. एक चेंडू दोन धावा, एक चेंडू दोन धावा. मी प्रोटेक्शन केलंच होतं, प्रोटेक्शन केलं होतं की ही मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाईल आणि तेच इथे पाहायला मिळत आहे. एक चेंडू आणि दोन धावा. सुपर 5 साठी कोणता संघ प्रवेश करेल? रॉयल चॅलेंजर्स मीरा रोड की फ्रेंड्स 11 मीरा रोड संघ? 1-2 ची ही मॅच. यश बॉलिंग ट्रॅक वरती खाली स्ट्रायकिंग एंडला. नक्कीच फ्रेंड्स 11 मीरा रोड संघ विचार करत असेल की नरेश स्पोर्ट्स संघाने इथे सुपर ओव्हर सुद्धा ठेवायला हवी होती. जर एक धाव झाली असती तर सुपर ओव्हर मध्ये हा सामना गेला असता, मात्र कंपल्सरी चेसिंग. 1-2 ची ही मॅच. यश बॉलिंग ट्रॅक वरती. सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्यांचा कडकडाट व्हायला हवा. यावेळेस फ्लिक केलंय ऑन साइडला. एक धाव निश्चित. दुसऱ्या प्रयत्न मिस फिल्डिंग आणि इथे अगदी चुरशीच्या लढतीमध्ये फ्रेंड्स 11 मीरा रोड संघाने सामना विजयी करून सुपर